विद्यार्थी मित्रांनो, आपल्या प्रशालेमध्ये आपल्या प्रशालेची ओळखच ही सर्पालय असलेली शाळा, उपक्रमशील शाळा असं नावाजलेली आहे. आणि आपल्या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक, राज्यस्तरीय सर्पमित्र श्री विजय शिंत्रे सर हे रिटायर झाल्यापासून थोडंसं साप पकडणे आणि त्यांचं निगा करणे किंवा या प्रकारचे जे आपण यापूर्वी करत होतो ते थोडंसं कमी झालंय. पण ते पुन्हा आपल्या प्रशालेत चालू व्हावं, पुन्हा आपण ज्या प्रकारे सर्पालय चालू करत होतो त्या जोमानं पुन्हा सर्पालय हा उपक्रम चालू व्हावा या उद्देशानं आपल्या प्रशालेच्या शालेय समितीचे अध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट राजेंद्र रावराणे साहेब यांच्या संकल्पनेतून त्यांच्यामार्फत आज प्रशालेमध्ये सर्पमित्र साई सावंत आणि त्यांची टीम, तसेच आपले माजी मुख्याध्यापक सर्वांचे लाडके शिंत्रे सर प्रशालेमध्ये आलेले आहेत. तर मी रावराणे साहेबांना विनंती करतोय की साई सावंत आणि शिंत्रे सर या दोघांचं त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. प्रशालेमध्ये साई सावंत आणि त्यांचे सर्पमित्र सर्वांनी मिळून वेगवेगळे 8 प्रकारचे 8 जातीचे सर्प आपल्याला दाखवण्यासाठी ते आणलेले आहेत. तर हे सर्प विषारी आहेत की बिनविषारी आहेत, आपल्या आजूबाजूला सर्प दिसला तर काय करायचं, काठी पकडायची की लोखंडी रॉड पकडायचा, या पद्धतीचं जे मार्गदर्शन आहे, काय करावं नेमकं आणि साप का महत्त्वाचा आहे या संदर्भाची माहिती देण्यासाठी मी आपल्या प्रशालेचे माजी मुख्याध्यापक शिंत्रे सर यांना विनंती करतोय की त्यांनी मुलांना मार्गदर्शन करावं. इकडे लक्ष द्या. आपल्या माझ्याकडे करू नका. शंकर महादेव विद्यालय कुंभवडे या प्रशालेचे शालेय समितीचे अध्यक्ष रावराणे साहेब, या प्रशालेची मुख्याध्यापिका सावंत मॅडम, राणे मॅडम आणि सर्व माझे सहकारी शिक्षक शिक्षिका आणि विद्यार्थी मित्र, आज या ठिकाणी रावराणे वकील साहेबांनी मला बोलवलं त्याबद्दल मला पहिल्यांदाच अत्यंत आनंद झाला. रावराणे फोन आला, अशा नसता आपण हा उपक्रम सुरू करतो हे ऐकूनच मला फार आनंद वाटला. विद्यार्थी मित्र, सर्प धरणं आणि ते खेळवणं यासाठी आपण हा उपक्रम सुरू केलेला नाही. या सर्पाबद्दलची शास्त्रोक्त माहिती आपल्याला समजणं, सापाबद्दलचे असणारे गैरसमज आणि त्या गैरसमजापोटी सापाची होणारी हत्या हे आपल्याला नको आहे. साप पकडायचा नाही आपल्याला. सापाचं संगोपन, एखादा साप कुणीतरी अर्धमेला केलेला आहे, त्याला इजा झालेली आहे, त्याला आपण ट्रीटमेंटसुद्धा इथं करत होतो. म्हणजे अशा पद्धतीनं त्याला उपचार करून निसर्गामध्ये सोडणं हा उद्देश आहे. पण आपल्या मनातील जी सापाबद्दलची भीती आहे ती भीती नष्ट करणं हा आपला एकमेव उद्देश आहे. दुसरी गोष्ट, प्रबोधन होणं गरजेचं आहे. आज तुमच्या माध्यमातून आज तुमचे पालक किंवा आई वडील घरातलं वातावरण सगळं कसं आहे, सापाच्या विरोधात आहे. म्हणजे सापाला घाबरतात, सापाला मारा म्हणून सांगतात. ते का सांगतात त्याला कारण असं आहे की ते सापाबद्दल त्यांच्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गैरसमजुती आहे किंवा अंधश्रद्धा आहे. उदाहरणार्थ साप डूक धरतो आहे, साप पाठसून येतो वगैरे, असं बरंच मनाचा पैसा पडली की विषबाधा होते, अशा प्रकारच्या बऱ्याचशा गैरसमजुती आहेत. आज तेवढं संपूर्ण लेक्चर घेतलं तर आपल्याला 1 तास लागेल, पण आपलं 1-5-10 मिनिटात फक्त प्रस्तावना मी करतोय आणि नंतर आपण कधी येऊ या ठिकाणी वकील साहेब सांगतील त्याप्रमाणे आपण हा उपक्रम राबवणार आहोत आणि त्या पद्धतीने तुम्हाला शास्त्रोक्त माहिती दिली जाईल. तर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला साप आपल्याला का गरजेचं आहे एवढंच मी आता या ठिकाणी सांगतोय. एक साप आठवड्याला 3 ते 5 उंदीर खातो. एक साप आठवड्याला 3 ते 5 उंदीर खातो. एक उंदीर दररोज 150 ते 200 ग्रॅम धान्याची नासाडी करतो. समजतंय? एक उंदीर दररोज 150 ते 200 ग्रॅम धान्याची नासाडी करतो. एक साप आठवड्याला 3 ते 5 उंदीर खातो.
एका वर्षाला त्या उंदराच्या पिलावळीपासून 888 उंदीर तयार होतात. म्हणजे एक उंदराचं जोडपं जर घेतलं तर त्या उंदरापासून 888 म्हणजे जवळजवळ 1000 उंदीर तयार होतात. आणि ही जी पिलावळ आहे उंदरांची ती 1.5 ते 2 टन धान्याचं नुकसान करते. आणि एवढं नुकसान फक्त एक साप असू शकतो. म्हणजे आपल्या आयुष्यात एक साप किती महत्वाचा आहे. असणारे साप यापैकी जवळजवळ 90% साप बिनविषारी आहे. पण आपण दिसेल तो साप मारतो, त्याची हत्या करतो. पर्यावरणानं आपण आपलं नुकसान करून घेतो, आपल्या पायावर आपण धोंडा मारून घेतो. त्यामुळे सापाची जात ओळखणं महत्वाचं आहे. हा विषारी आहे का बिनविषारी आहे महत्वाचं आहे. कोणताही साप बिनकामाचं कुणालाही चावत भले तो नाग असेल, मण्यार असेल, खुरसा असेल, घोदस असेल, हा आपल्या अंगावरून जरी गेला तर चावत नाही. त्याला उपद्रव दिला तरच तो चावतो. कळलं? म्हणजे अशा पद्धतीनं आपल्याला साप सांभाळायचे आहेत, सापाचं संगोपन करायचं आहे, सापाबद्दलची मैत्री वाढवायची आहे आणि समाजात जाऊन साप किती महत्वाचं हे सांगत आलं. म्हणजे अशा पद्धतीने निसर्गाच्या दृष्टीनं जीव जीवस्य जीवनम असं जे म्हटलं जातं त्यातला एक घटक म्हणजे साप उंदीर खातो ना. जर उंदीरच साप नष्ट झाला तर काय वाढणार? उंदीर वाढणार. उंदीर वाढलं काय होणार? धान्याचं नुकसान, म्हणजे धान्य नष्ट होणार. म्हणजे पर्यावरण नुकसान कोणाचं होणार? आपलं होणार. म्हणजे अशा पद्धतीने ही जी अन्न साखळी आहे त्या अन्न साखळीतला एक घटक जरी नष्ट झाला ना तर पर्यावरणाची हानी होते, आपली हानी होते. म्हणून आपल्याला साप सांभाळायचा आहे. सापाबद्दलचे असणारे गैरसमज दूर करायचे. आता या अनुषंगाने हे दाखवत असताना जर काही प्रश्न असतील तर विचारा. साई तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन करेल आणि मी तुम्हाला त्याची माहिती देत राहील किंवा साई पण सांगू शकतो. माझं निक नेम साई आहे म्हणून हे बोलतात. इथे बिनविषारी, विषारी आणि निमविषारी असे 3 जातीचे साप आणून तुम्हाला दाखवण्यात येत आहेत. तर सुरुवात करतो. आपल्या गावामध्ये किंवा शहरामध्ये कॉमन असलेला दिवड साप. पण या सापाला आपल्या एरियामध्ये प्रत्येक गावामध्ये पानघनस वगैरे अशा नावाने म्हटलं जातं. तर हा साप दिवड साप आहे. ह्याचं मराठी नाव दिवड आहे. त्याला इंग्लिशमध्ये चेकर्ड किलबॅक स्नेक असं म्हणतात. हा एकदम बिनविषारी साप आहे. पण असं म्हटलं जातं, अशी ह्या सापाबद्दल खूप सारी अंधश्रद्धा आहे की हा साप खालात का तुम्हाला 6 पॅक्स येतात. हे खोटं आहे. किंवा हा साप तुम्ही बुधवारी खालात तर तुम्हाला कोणता विषारी साप चावल्यानंतर विष बाजत नाही. ही अंधश्रद्धा आहे. असं काही होत नाही. तर या सापाला तुम्ही बघू शकता. याचं खाद्य उंदरी, बेडूक, मासे आणि सरडे इत्यादी असतं. ह्याची तुम्ही डिझाईन बघू शकता. ह्याच्या पूर्ण पाठीवरती जशी बुद्धिबळाचा बोर्ड असतो, जसा चेसचा बोर्ड असतो तसे डिझाईन असतात. हे तुम्ही एकेकाने नंतर बघा. ओके. जाती आहे हे पानघनस म्हणतात. म्हणजे आपल्या एरियात त्याचं खरं नाव मराठीमध्ये दिवड साप. हा साप जर चावला ना तर सुस्त मात्र. हा साप चावला तर मी इथं 87-88 मध्ये एक लीना आयरस गिरकर म्हणून एक मुलगी होती आणि तिला काय झालं की मी इकडं राहिला होतो आणि इतकी ती एक्सपर्ट झाली. फास्ट यायचं नाही. रक्ताभिसरण वाढलं ना की मग आपल्या विषारी असेल तर तो आपल्या हार्टपर्यंत जाऊ शकतो आणि तात्काळ काहीतरी होऊ शकतं. त्यामुळं असं यायचं नाही. ती आली. हा साप समजा तुम्हाला चावला तर टीटीचं इंजेक्शन घेणं हे खूप महत्त्वाचं आहे. कारण ह्या सापाच्या दातात बॅक्टेरिया असतात. जिकडे आपला जिथे चावेल साप तिकडे ॲलर्जी वगैरे होऊ शकते. आणि जेव्हा हा साप चावतो तेव्हा 15-20 मिनटं तिथे खाज येते. जशी मच्छर चावते तशी तिथे खाज येते. पण हे विष आपल्याला बाजत नाही. हे छोट्या छोट्या प्राण्यांना वाचतं. जसं की उंदीर, आपलं हे मासे म्हणा, बेडूक म्हणा, सरडे म्हणा. उंदीर हा साप खाऊ शकतो. पण हा साप पाणथळ जागेत असतो, नदीमध्ये असतो. त्यामुळे तो तेवढ्या एरियामधले साप त्याचं खाद्य बघतो. त्यानंतर एकदम विषारी जात आपण बघूया. घोनस म्हणजेच रसाल वायपर स्नेक. येतोय आवाज? हा साप खूप विषारी साप आहे. या सापामध्ये हेमोटॉक्सिक विष असतं. म्हणजे हेमोटॉक्सिक विष काय करतं? हा साप जर तुम्हाला चावला तर तुमच्या रक्तातल्या पेशांना
डिस्ट्रॉय करतं, म्हणजे नष्ट करून टाकतं आणि रक्तामध्ये गाठा बनवतं. त्यामुळे हा साप खूप विषारी आहे. ह्या सापाला अजगर म्हणून पकडायला जातात आणि चावा घेतात. तर हा अजगर नाही. अजगर जास्तीत जास्त 10 ते 11 फुटापर्यंत वाढू शकतो. हा अजगर साप आहे आणि हा जास्तीत जास्त 6 फुटापर्यंत वाढू शकतो. अजगर साप तुम्हाला कसा दिसतो ते तुम्हाला दाखवतो. पण या सापाची डिझाईन तुम्ही बघू शकता. एक पूर्ण पिवळा भाग असतो किंवा ब्राऊन भाग असतो. त्यावरती जशी रुद्राक्षाची माळ असते तशी डिझाईन असते. ती तुम्ही एक एक करून नंतर बघा. बरोबर. सापाचं नाव काय सांगितलं? घनस रे घोणस. घनस. हा घनस हे बरं का, हा घनस पाण्यातलं असतं ते घनस. हा घोणस. ह्या घोणसाचे पण 3 प्रकार आपण म्हणतो. सांगा बघा नाव त्यांची. एक आगिओ घनस, आगिओ घोणस. 2 हापिओ घोणस. तिसरं कुसुडो घोणस. कळलं का? कुसुडो घोणस का म्हणतात? जर हा साप चावला तर त्या ठिकाणी जर योग्य ट्रीटमेंट झाली नाही, कारण आता साईन सांगितलं ना की त्याचा परिणाम रक्तावरती होतो. हिमोटॉक्सिक आहे ते. नाग आणि मण्यार हे न्यूरोटॉक्सिक आहेत, म्हणजे मज्जासंस्थेवर परिणाम करतं. आणि हे हिमोटॉक्सिक आहे, रक्तावरती परिणाम करतं. आणि जर त्या ठिकाणी ट्रीटमेंट झाली नाही तर त्या ठिकाणचं ब्लड क्लॉट होतं. प्रसंगी हात सुद्धा काढावा लागतो. आता ते घोणसर्प आहे. दुसरी गोष्ट म्हणजे हे जे दात जे असतात, तलवारीचं पात्र कसं आपण फिरवतो बरोबर ना, तशा पद्धतीने हे आपलं दात फिरवू शकतो. म्हणजे तो असाही बाईट करू शकतो, असाही बाईट करू शकतो, असाही कसाही बाईट करू शकतो. पुरुष आणि घोणस हे अशा पद्धतीने बाईट करू शकतात. दुसरी गोष्ट हा विविपेरस आहे, म्हणजे डायरेक्ट पिलांना जन्म देतो. हा अपत्यजनक आहे. शक्यतो अंडी नाही दे. रेप्टाईल्स येतो ना. रेप्टाईल्स म्हणजे काय? सरपटणारा वर्ग. पहिला वर्ग मत्स्य, दुसरा उभयचर, तिसरा रेप्टाईल, नंतर पक्षी आणि नंतर सस्तनी. जरी सस्तनी वर्गामध्ये अपत्यजनक असलं तर रेप्टाईल्स हा फक्त प्रकार आहे आणि त्यातला हा अपवाद आहे घोणस. आणि पुरुष सुद्धा अपत्यजनक आहे, पिलाला जन्म देतं. पण त्याला दूध काय नसतं, दुग्धग्रंथी नसतात, ते असंच बाहेर वाढत असतं. विषारी आहे. दात 1 ते 1.25 इंचापर्यंत त्याची लांब असू शकतात. कोब्रा, स्पेक्टिकल कोब्रा म्हणजेच नाग साप. तर जागेवर थांबायचं. जाग्यावरच हलायचं नाही. पाणी पाणी बादली भरून पाणी असेल दे. पाणी द्या ना. पाणी जरा ना. पाण्यात आणि पेला घे पाण्यात. या नागामध्ये पण 3 प्रकार असतात बरं का तुम्ही. हा हे बघा, आता हे घाबरलाय ना साप, म्हणून ते दिसता केली. हे कॉमन कोब्रा म्हणजे आपले मोडीतला घासा म्हणतो तो. परत स्पेक्टॅकल कोब्रा एक म्हणतात आणि ब्लॅक कोब्रा एक म्हणतात. त्याला पाठीवर काय नसतं, पाठीमागच्या बाजूला. आणि एक मोनोसिलेटेड कोब्रा म्हणजे मागच्या बाजूला फण्यावरती एकच स्पॉट असतो. असे 3 नाग असतात. पाणी आणलं काय? कोण गेला? फळा काढत नाही काय? पाणी नाही आणलं ना.
हे आपल्या श्वास नलिकेवरती किंवा आपला ब्रेन आपल्या पूर्ण बॉडीला कंट्रोल करतो, त्या सेन्सला थांबवतं, त्याला नष्ट करतं. त्यामुळे आपल्याला चक्कर येऊ शकते किंवा जिकडे आपल्याला साप चावला तिकडे सुजन येऊ शकते किंवा आपल्याला उलटी पण येऊ शकते. तर ह्या सापाचं असं विष असतं न्यूरोटॉक्सिक. आहे ग्रीन वाईन स्नेक म्हणजे सरपटोळ. नाही थांबला. हा झाडावरचा साप आहे सरपटोळ. हा निमविषारी साप असतो म्हणजे अर्धविषारी. पण हा साप समजा आपल्याला चावला तर आपल्याला काही वाजत नाही. जर तुम्हाला शुगर किंवा बीपीचा त्रास असेल तर फक्त चक्कर येऊ शकते इन केस, पण असं होत नाही. आणि असं म्हणतात की हा साप डोक्यावर अटॅक करतो, डोकं फोडतो. असं का म्हणतात? कारण हा साप असतो आधीच झाडावरती. आधीची जुनी जी माणसं होती त्यांनी ही अंधश्रद्धा पुढे पुढे फॉरवर्ड केली आहे. हा टोकेरी भाग आहे त्यामुळे आपलं डोकं फोडू शकतं. पण हा जो समोरचा भाग आहे टोकेरी भाग, हा एकदम मऊ असतो, त्याला काय कडक नसतो भाग. याला म्हणतात रुका सर्प, म्हणजे याचं इंग्लिश मध्ये नाव आहे ब्राउन्स बॅक ट्री स्नेक. हा एकदम चप्पळ साप आहे कारण हा झाडावरचा साप आहे आणि हे पिल्लू आहे त्यामुळे अधिक चप्पळ आहे. याला तुम्ही नीट जवळून बघितलात तर ह्याच्यावरती हा बिनविषारी साप आहे. काय प्रॉब्लेम त्या पाण्यातलंच आहे ना. आता हा नेक्स्ट साप. ह्या सापाचं नाव आहे ट्रिंकेट स्नेक आणि ह्याला मराठीत म्हणतात तस्कर साप. हा एकदम फ्रेंडली साप आहे. हा साप चावतच नाही. चावतोय काय? नाही ना. असं पण म्हटलं जातं की हा भारतातला 8वा सुंदर साप आहे आणि हा आता कात काढायला आलाय. बघा, त्यामुळे तो अजून शांत आहे. हा साप चावतच नाही. हा साप कधी चावू शकतो? जेव्हा तुम्ही याला माराल, त्याला इजा झाली तर हा साप तुम्हाला चावू शकतो. हा तुम्ही हातात घेऊ शकता. हे कोणते नॉर्मली घेऊ शकत नाही, पण हा तुम्ही हातात घेऊ शकता. घ्यायचंय का हातात? या रे पटकन फोटो घे. हा साप चावत नाही. पुढे या, कोणाला घ्यायचंय पुढे या. या ये 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 सुधी ये. ये लवकर ये. सही जरा तिच्या हातात दे. काय होतं? चावणार नाही. नॉर्मल बरा, नॉर्मल माझ्याकडे बघ. पकड आता. आता पकड देते. माझ्याकडे बघ. दे सानवीकडे दे. दोन्ही हातात पकड पकड बघ माझ्याकडे. दे तिकडे. चावतंय मग घाबरायचं ना अजिबात. हा दे बरं तिकडे. हा दे तिकडे. या या ये तिकडे. हा दे तिकडे.
काय नाही करत पकडायचं साई मॅडम तुम्ही घ्या घ्या 1 मिनिट मॅडमांच्या घे 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 तू घे बिंदास या साहेबांना द्या एकदा सांग सर माझा घेऊ हा घ्या घ्या मॅडम इकडे बघा नाही काय करत घ्या घे घट्ट काय नाही करत घट्ट आवडायचं नाही काही नाही आवडायचं नाही अलगद असा एकदम ते दुसऱ्याला बदल 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 जय भावकर कुठे जय भावकर आवडायचा नाही काही करत नाही तो इकडे ये. चल डंगरवाडी काही नाही करत बाबा काही नाही करत तो कुठला आहे? ओम घे ओम साई आता अजगर घ्या हे असं काही होतं आपल्याला. घ्या जरा काही नाही करत. अजगर बघितला कोणी? अजगर हा सगळ्यात मोठा साप आहे. 20 ते 22 फुटापर्यंत जास्तीत लांबी असते. अजगर हा हा जरा जरा शांत राहा. शांत राहिला तर माहिती ऐकायला मिळेल. तर हा मोठाच मोठा सर्प सांगितलं आणि हा बिनविषारी आहे. चावलं तर काही होत नाही. ऐका रे एका पोझिशन मध्ये स्थिर ठेवा. ऐकत नाही. त्याला ओढ ओढ बघा दमू दे की बघा ती चावण्याची पोझिशन कशी आहे. एसच्या पुढं आहे. एसच्या पुढं असा हे आता जर त्याने पाय पुढे केला ना तर त्याला बाईट करणार. दाखव म्हणजे अशी तो स्प्रिंग ऍक्शन घेऊ शकतो. जोपर्यंत आपल्याला हल्ला होत नाही तोपर्यंत तो शांत राहतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे हा उत्कृष्ट स्विमर आहे. हा चित्याचा सुद्धा पाठलाग करू शकतो. आपल्याला वाटतं अजगर सुस्त आहे परंतु हा जबरदस्त पळणारा आहे. म्हणजे चित्याचा सुद्धा पाठलाग करता असं तिथं लिहिलेलं आहे. नोंद आहे त्याची. दुसरी गोष्ट म्हणजे हा ह्याच्या गुरुद्वाराजवळ 2 हुक असतात. गुरुद्वार कळतोय ना. संडाची जागा जी असते त्या ठिकाणी काय असते असे 2 काटे असतात. काटे आणि ते काटे कशासाठी असतात. आपल्या आवाक्याच्या बाहेर जर भक्ष्य असेल शांत असेल शांत काय करू. आपल्या आवाक्याच्या बाहेरचं जर भक्ष्य असेल तर त्याला ते विळखा घालतं. समजा हरण असेल त्याला विळखा घालतं. विळखा घातल्यानंतर त्याला कॉम्प्रेस करतात. असं दाबलं की त्याचं ब्रिदिंग स्टॉप होतं. जे भक्ष्य असेल त्याचं असं दाबत दाबत नेतं आणि ते हुक असतात ते हुक त्यात घुसवतं आणि हुक घुसवले की होतं त्याला वेदना होतात. त्यामुळे ते भक्ष्य आणखीन बारीक होतं आणि अशा पद्धतीने त्याला गुदमरून मारतं आणि मग डोक्याकडून खातं. असं त्याचं वैशिष्ट्य. थांबा थांब
हलू नको हलू नको सोड सोड सेफ्टी धर 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 आता अवश्य